नमस्कार मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे तुमचं. वर्ल्ड कपची 18वी मॅच होती इंडिया वर्सेस नमिबिया. इंडियाने 93 रन्सने जिंकली आहे. आत्ता जस्ट मॅच वन सायडेड झाली होणार होती असं वाटलं होतं, पण इंडियाचा स्कोअर 250 240पर्यंत होता होता 209 वरच स्टॉप झाला. याचं कारण म्हणजे मध्ये थोडं म्हणजे कितवी ओव्हर मला वाटतं 8 ओव्हरपासून ते मला वाटतं 14 ओव्हरपर्यंत कंटेन केलं. ते लोकांनी चांगली बॉलिंग टाकली, विकेट घेतली पाठोपाठ. तिलक वर्मा, सूर्यकुमार, आणखीन कोण गेला, ईशान किशन, हे पटापट विकेट गेले. त्याच्यामुळे आणि बॉलिंग पण त्यावेळेला त्याचा जो कॅप्टन आहे, काय त्याचं नाव आहे, इरास्मस, त्यांनी 4 ओव्हर 20 रन्स देऊन 4 विकेट घेतली. त्याची स्टाईल जरा युनिकच आहे. तुम्हाला केदार जाधव आठवत असेल इंडियाचा, तर तसा तो असा थोडासा वाकून बॉल टाकतो, अंडरआर्मसारखा वगैरे, राऊंड आर्म. तर त्यामुळे इंडियाचा स्कोअर नंतर हार्दिक आणि शिवम दुबेने मध्ये वाढवला, पण त्याच्यानंतर शेवटच्या 3-4 ओव्हर त्या लोकांना देखील म्हणता येईल तसं बॉल स्ट्राईक नाही झाला आणि शेवटी मारण्याच्या म्हणजे शॉट खेळणं गरजेचं होतं. त्याच्यात हार्दिक आऊट झाला, नंतर शिवम दुबे रनआउट झाला, अक्षर पटेल लगेच 0वर आऊट झाला. आणखीन त्यानंतर रिंकू काय कळत नाही. होम सिरीजमध्ये तर चांगला खेळला होता, पण गेल्या 2 मॅचमध्ये त्याला म्हणता येईल तसं परफॉर्मन्स केला. आज पण त्यांनी 6 बॉल खेळले, 1 रन केला. स्ट्राईक त्याच्याकडून चांगली होताना नाही दिसत आहे. पण बघू आता पुढच्या मॅचला पाकिस्तानबरोबर काय स्ट्रॅटर्जीने खेळतात आहे. कारण श्रीलंकेमध्ये मॅच आहे. श्रीलंकेमध्ये स्पिनर जास्त चांगले चालतात, स्पिनिंग असतात त्यांचे पिचेस जास्त करून. आणि पाकिस्तानकडे सध्या ह्या वेळेला त्यांच्याकडे खूप चांगले ऑप्शन आहे स्पिनिंगमध्ये, म्हणजे ऑलराऊंडर ऑप्शन आहे. आणि ऑलराऊंडर पण असे आहेत जे चांगली बॉलिंग टाकतात आणि त्याच्यासोबत बॅटिंग करतात. त्याच्यामध्ये त्यांचा ओपनर जो आहे सॅम अयूब, तो तर त्याला सुरुवाती पॉवर प्लेमध्येच 1-2 ओव्हर देतात आणि त्याच्यात तो विकेट काढतो. हे महत्त्वाचं आहे, नुसतं बॉलिंगच टाकत नाही, तर विकेट काढतो. बॅटिंग पण तो बऱ्यापैकी करतो आहे. दुसरं एक त्यांच्याकडे आहे शादाब खान, तो पण चांगलं बॅटिंग करतो आहे. लास्ट त्यांनी यांच्याबरोबर USA बरोबर काहीतरी 8-10 बॉलात येऊनच 33 रन्स केले. बॉलिंग पण चांगली टाकली त्यांनी. तसाच मोहम्मद नवाज आहे. मध्ये मी म्हणजे वर्ल्ड कप चालू व्हायच्या आधी पण बोललेला आहे, ह्याचा फॉर्म खूप चांगला आहे. विकेट पण काढतो, बॅटिंग पण करतो. पाकिस्तानसाठी खूप कन्सिस्टंट राहिला आहे तो एक आहे. म्हणजे हे स्पिनर आहेत आणि त्याच्याबरोबर चांगली बॅटिंग करतात. अजून एक ऑलराऊंडर आहे फहीम अशरफ, जी लास्टची त्यांची जी USA बरोबरचीच मॅच होती, नाही नेदरलँड बरोबरची मॅच होती, जी हरता त्यांनी काढली मॅच. तर सध्याची पाकिस्तानची टीम म्हणजे बऱ्यापैकी चांगले ऑलराऊंडर बॅट्समन आहेत. तर बघूया, मॅच म्हणजे चांगली मॅच होईल असं वाटतं. वन सायडेड कदाचित होणार नाही. पाकिस्तानची त्यातल्या बॅटिंग थोडी वीक आहे. वीक म्हणजे सॅम अयूब खेळतो, चांगला आहे, पण तो मोठी इनिंग अजूनपर्यंत नाही केली आहे. 20-25 8-10 बॉलात वगैरे असं करून आऊट झाला आहे. त्याच्यानंतर हा जो आहे त्यांचा कोण तो गनमॅन साहबजादा फरहान, तो गेल्या मॅचला चांगला खेळला होता, 70-80 रन्स केले होते त्याने. पण त्याची विकेट काढू शकतो, कारण तो मला असं वाटतं तो फक्त लेग साईडचेच शॉट मारतो, ऑफ साईड त्याची तेवढी स्ट्रॉंग नाही दिसत. तर गेम प्लॅन करून त्याचा विकेट काढू शकतो असं वाटतं आणि करतीलच ते. त्याच्यानंतर त्यांचं कॅप्टन, त्यांनी आपलं गेम चेंज केला होता. स्ट्राईक रेट वगैरे चांगला खेळत होता, तो चांगल्या आल्या मारत होता, पण गेल्या 2 मॅचमध्ये त्याला तसं करता आलं नाही. तर तो पण आहे त्यांच्यासाठी काळजीचा विषय. आणि त्यांचा बाबर आझम, त्याचा पण स्ट्राईक रेट नाही. सुरुवातीला आल्या तो पाहिजे म्हणजे असं सिंगल टू वगैरे असंच खेळत असतो, आणि त्यातल्या त्यात पुढे जर जास्त बळ खेळला 20-25 तर त्याचा थोडा स्ट्राईक रेट सुधारतो. पण तरीसुद्धा तेवढी त्याच्याकडे हिटिंग ॲबिलिटी नाही एवढी, म्हणजे शॉट नाहीत जास्त मोठे शॉट.
ग्राउंड शॉट खेळू शकतो. तर ते आहे. त्याच्यानंतर मग ऑलराऊंडरच आहे तो उस्मान आहे त्यांचा विकेट किपर. लास्ट मॅच USCमध्ये त्याला पाठवलंच नाही, 8 काय 9 नंबरवर ठेवला. त्याच्या आधी मोहम्मद नवाज, फहीम अशरफ, शदाब खान या ऑलराऊंडरला सगळ्यांना पाठवलं. तर त्यातल्या त्यात हे लोकांचा फॉर्म चांगला आहे. शदाब, मोहम्मद आणि कोणतो आपला फहीम अशरफचा. तर बघू काय करतात ते. इंडियासाठी काळजीची गोष्ट म्हणजे जरा स्पिनिंग विकेट जर असले तर स्पिनरला तेवढ्या चांगल्या पद्धतीने इंडियन्स बॅट्समन नाही खेळते. गेल्या काही इंडिया जिंकते, डॉमिनेट करते T20मध्ये सगळीकडे, पण स्पिन पिच आले तर स्पिनरला विकेट पण देतात. ते पण तेवढंच सत्य आहे. तर त्याच्यामुळे थोडं इंडियाला त्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करावं लागेल की पिच असेल त्याप्रमाणे आणि स्पिनिंग होत असेल तर थोडं स्पिनरला सांभाळून खराब बॉलवरच शॉट खेळले पाहिजे. तर बघू. पण आजची मॅच तरी 1 साइडेड झाली. नमिबियाला आपण 116वर ऑल आऊट केलं. हार्दिकने ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवला. मॅन ऑफ द मॅच त्यालाच मिळाली. रन्स केले त्यांनी आज 52 केले 28 बॉल्समध्ये. 4 आणि 4 सिक्सेस आणि 2 विकेट घेतले. 4 ओव्हर्स 21 रन 2 विकेट्स. ईशान किशननी जास्त रन्स केले आज इंडियाकडून. 61 रन 24 बॉलमध्ये, 6 4 5 6. संजू सॅमसनला चान्स मिळालेला बेशिसच्या जागेवर. ठीक आहे, चांगला खेळला, पण थोडी इनिंग्स अजून मोठी व्हायला पाहिजे होती. 22 रन्स 8 बॉल, 1 4 3 सिक्सेस. तिलक थोडा स्लो खेळला कारण तेव्हाच थोडं पिच वगैरे बॉल स्टॉप होऊन येत होता. 25 रन्स 16 बॉल. सूर्यकुमार 12 रन्स 13 बॉल. हार्दिक 52 28 बॉल आणि शिवम दुबे 23 16 बॉल. बाकी अक्षर 0, रिंकू 1. बॉलिंगमध्ये हार्दिकनी 4 ओव्हर्स 21 रन्स 2 विकेट. बुमराह 4 ओव्हर्स 20 रन्स देऊन 1 विकेट. वरून 2 ओव्हर 7 रन्स 3 विकेट्स. आणि अक्षर 3 ओव्हर 22. पहिला विकेट ह्यानेच घेतले, कोणतो आपला अर्शदीप पंचको. रन जास्त दिले 3 ओव्हरमध्ये, काहीतरी 32 काय 36 रन्स दिले त्यांनी. त्याच्यानंतर वरुण चक्रवर्ती पहिल्याच बॉलवर बोल्ड केला त्यांनी. दुसऱ्या ओव्हरमध्ये पण 2 विकेट घेतले. 2च ओव्हर टाकल्या त्यांनी. इनएक्सपिरियन्स होते त्यांची, म्हणजे तसे स्पिनिंगला खेळायला आणि एवढी हाय क्वालिटी स्पिनला मुश्किल झालं त्यांना खेळणं आणि ऑल आऊट झाले. पण बॅटिंगमध्ये बॉलिंगमध्ये त्यांनी चांगलं म्हणजे 200 रन्स पण खूप जास्तच झाले त्यांच्यासाठी. पण जे 240 होणार होते तिथे त्यांनी 210मध्येच इंडियाला रिस्ट्रिक्ट केलं. ती पण बिग अचिव्हमेंट होती. तर अशा प्रकारे इंडिया जिंकली. आज एक सरप्रायझिंग रिझल्ट निघाला नेपाळसाठी. नेपाळ आज 123ला ऑल आऊट झालं अगेन्स्ट इटली, जी नवीन टीम आहे रिलेटिव्हली नेपाळपेक्षा. नेपाळ एवढी चांगली कन्सिस्टन्सली खेळते आहे. इंग्लंडला त्या दिवशी नेपाळने जवळजवळ हरण्याच्या दारात आणलं होतं, पण आज तेच हरले. इटलीने 124 रन्स जस्ट 12.2 ओव्हर्समध्ये केले, 0 विकेट. त्यांचे दोन्ही ओपनर मला वाटतं बहुतेक भाऊ असावेत. एक आहे जस्टिन मॉस्को, एक अँथनी मॉस्का असं काही नाव आहे, MOSCA. एकाने 60 केले 44 बॉलमध्ये, एकाने 62 केले 32 बॉलमध्ये. तर ही मोठी विक्ट्री होती त्यांच्यासाठी. आणि एक मॅच झाली श्रीलंका वर्सेस ओमान, जी श्रीलंकेने इझिली जिंकली 105 रनने. श्रीलंकेने केले होते रन्स 225, 5 विकेट लॉस्ट. नमिबियाने केले 129 विकेट. तर इझी विन होता त्यांच्यासाठी. कालची पण एक मॅच चांगली झाली, इंग्लंड वेस्ट इंडिज, ज्याच्यामध्ये वेस्ट इंडिजने इंग्लंडला हरवलं. इंग्लंडला तर पुढची मॅच जिंकणं खूप खूप अनिवार्य गोष्ट आहे. तर बघू काय होतं. वेस्ट इंडिज तशी सुरुवातीला एवढी चांगली आणि टफ टीम वाटत नव्हती, पण 2 मॅचच्या नंतर चांगला त्यांनी परफॉर्मन्स दाखवले. खास करून कालच्या मॅचमध्ये बॅटिंगमध्ये जो त्यांचा स्कोअर एक वेळ वाटत नव्हता 150 160 क्रॉस करतील, तिकडे 197 केले त्या लोकांनी. आणि बॉलिंगमध्ये पण चांगली स्पिनरने खास करून
अखिला हुसेन नाही, अखिला हुसेन नाही, काय त्याचं नाव, अखिला हुसेनच वाटतं. तो मोती आणि चेस या लोकांनी खूप चांगली बॉलिंग टाकली. इंग्लंड टीम चांगली आहे, पण सॉरी स्पिनर नाही तेवढं चांगली. आदिल रशीद सोडलं तर स्पिनर नाही इंग्लंडकडे चांगले. तर डॉसन त्या पहिल्या मॅचमध्ये चांगली टाकलं नेपाळबरोबर, पण काल नाही एवढं चालला. बघू, उद्या पण आहेत मॅच, ऑस्ट्रेलिया झिम्बाब्वे, चांगली मॅच होईल. आणि एक नेदरलंड आणि USA ची, ती पण एक बहुतेक चांगली मॅच व्हायला पाहिजे. तर भेटू उद्या पुन्हा. तोपर्यंत मित्रांनो बाय बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.